गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोलमध्ये आपण काय पाहिलं होतं बेटा? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोलमध्ये आपण मागच्या व्हिडिओपर्यंत हे पाहिलं होतं की रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्डमध्ये कुठल्या प्रकारच्या रिॲक्शन होतात पहा, लक्षात घ्या बेटा. तर मी तुम्हाला असं सांगितलं होतं की रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्डमध्ये फक्त अल्कोहोलमधला OH बॉन्डच तुटल आणि रिॲक्शन होतील, बाकी दुसऱ्या कुठल्याही बॉन्डला धक्का लागणार नाही. ओके, तर रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्डमध्ये आपण पहिली रिॲक्शन पाहिली होती, रिॲक्शन्स विथ ऍक्टिव्ह मेटल. आज आपण पाहणार आहोत रिॲक्शन्स विथ कार्बॉक्सिलिक ऍसिड्स, व या रिॲक्शनला दुसरं नाव आहे बेटा इस्टरिफिकेशन रिॲक्शन. काय? इस्टरिफिकेशन रिॲक्शन. पहा, लक्षात घ्या. 2 नंबर रिॲक्शन्स विथ कार्बॉक्सिलिक ऍसिड्स. पहा, रिॲक्शन्स विथ रिॲक्शन्स विथ कार्बॉक्सिलिक ऍसिड्स किंवा नुसतं ऍसिड म्हणलं तरीही चालते. मला एक गोष्ट सांगा बेटा, ऐक ना, कार्बॉक्सिलिक ऍसिड कशानं डिनोट करतो आपण? RC डबल बॉन्ड OH है की नाही? RC डबल बॉन्ड OH यांना काय म्हणतो बेटा आपण? कार्बॉक्सिलिक ऍसिडचा फंक्शनल ग्रुप. जर या कार्बॉक्सिलिक ऍसिडच्या फंक्शनल ग्रुपवर काय म्हणलं मी बेटा, जर या कार्बॉक्सिलिक ऍसिडच्या फंक्शनल ग्रुपवर आपण अल्कोहोलची रिॲक्शन केली, कोणाची? अल्कोहोलची रिॲक्शन. पहा, लक्षात घ्या, HOR अल्कोहोलची रिॲक्शन केली याच्यावर. ओके, लक्षात घ्या बेटा. इन द प्रेझेन्स ऑफ काय? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. लक्षात घ्या बेटा, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. जर आपण कार्बॉक्सिलिक ऍसिडची रिॲक्शन अल्कोहोल सोबत केली इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, इथं बेटा दुसरं ड्राय HCl गॅस सुद्धा वापरली जाते. या कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे ना बेटा, या कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च्या जागी आपल्याला इथं ड्राय HCl गॅस सुद्धा वापरता येते. काय म्हणलं मी? ड्राय HCl गॅस सुद्धा वापरता येते. पहा, लक्षात घ्या, जर समजा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च्या प्रेझेन्समध्ये आपण अल्कोहोलची रिॲक्शन कार्बॉक्सिलिक ऍसिड सोबत केली तर बेटा त्यांचं डिहायड्रेशन होते. डिहायड्रेशन म्हणजे काय? डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, आहे की नाही? डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ओके, एखाद्या रिॲक्शन मधून ज्या वेळेस वॉटर मॉलिक्यूल निघून जाते त्या प्रोसेसला डिहायड्रेशन म्हणत असतात. मग कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा डिहायड्रेटिंग एजंट आहे की नाही? ते काय करते? एखाद्या रिॲक्शन मधून पाणी ऍब्झॉर्ब करून बाहेर काढायचं काम करते, म्हणून कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ला डिहायड्रेटिंग एजंट असं म्हणलेलं आहे. मग पहा, इथं डिहायड्रेशन कसं होते? हा H आणि हा OH, काय म्हणलं मी? हा H आणि OH मिळून वॉटर मॉलिक्यूल निघून जाते, आणि हा OR, काय म्हणलं मी? हा OR एवढा ग्रुप या कार्बनला अटॅच होते. ओके, पहा, लक्षात घ्या, RC डबल बॉन्ड O R डॅश प्लस H2 यांना काय म्हणतात बेटा? इस्टर्स. यांना काय म्हणतात बेटा? इस्टर्स. लक्षात घ्या बेटा, रिॲक्शन्स विथ कार्बॉक्सिलिक ऍसिड याच रिॲक्शनला दुसरं R मध्ये नाव आहे इस्टरिफिकेशन रिॲक्शन, कारण या रिॲक्शन मध्ये इस्टर्स तयार होतात ना, म्हणून या रिॲक्शनला इस्टरिफिकेशन रिॲक्शन असं म्हणतात. पहा, ओके, पहा, लक्षात घ्या, जर समजा आपण या आरच्या जागी आपण काय घेतलं? कोणताही अल्किल ग्रुप घेतला आणि इथं अल्किल ग्रुप घेतला. पहा, याच्या जागी CH3 घेतो, इथं CH3 घेतो, आहे की नाही? पहा, लक्षात घ्या, CH3 C डबल बॉन्ड OH. काय म्हणलं बेटा मी? CH3 C डबल बॉन्ड OH प्लस HO CH3. पहा, लक्षात घ्या, वॉटर निघून गेला. ओके, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 और ड्राय HCl गॅस काय भेटलं? CH3 C डबल बॉन्ड O. एवढं पहिले लिहा. पहा, CH3 C डबल बॉन्ड O, आहे की ना? एवढं लिहिलं पहिले, आहे की ना? आता हे OCH3 अटॅच करा. झालं. आता याला नाव कसं देता बेटा? लक्षात घ्या बेटा, मी काय म्हणलं, इस्टर्सला नाव देण्याची एक पद्धत राहते. इस्टर्सला IUPAC मध्ये अल्किल अल्कॅनोएट म्हणतात. काय म्हणतात?
अल्किल अल्कॅनॉइड. पहिले पहा लक्षात घ्या, पहिले अल्किल ग्रुपचं नाव घ्यायचं. काय मग घ्यायचं? अल्किल ग्रुपचं. पहा या अल्किल ग्रुपचं नाव घ्यायचं पहिले, आणि हे एवढा जो आयन आहे याला अल्कॅनोएट आयन म्हणतात. काय म्हणतात? अल्कॅनोएट. पहा हे इस्टर्स नाव मोडतो, हे इस्टर्स नाव मोडतो. पहा हे एवढ्याला अल्कॅनोएट म्हणायचं, आणि हे आर म्हणजे अल्किल आहे की ना, अल्किल अल्कॅनोएट. लक्षात घ्या याच्यात किती कार्बन आहेत? 1 2 आहे की ना. मग अल्कॅनोएट कोणता व्हायला? इथॅनोएट. हा कोणता अल्किल ग्रुप आहे? मिथिल. मिथिल इथॅनोएट. काय नाव आहे? पहा मिथिल. हा CH3 म्हणजे काय? मिथिल. हा CH3 डबल बॉन्ड O हे इथॅनोएट. 2 कार्बन म्हणजे कोण? इथेन. इथेनचा अल्कॅनोएट इथॅनोएट. मिथिल इथॅनोएट आहे की नाही. पहा लक्षात घ्या बेटा, जर समजा आपण, मी काय म्हणलं, जर समजा आपण आहे की नाही याच्या जागी C2H5 इथिल अल्कोहोल घेतला, पहिले मिथिल अल्कोहोल घेतला, तर इथे काय येईल? C2H5 आहे की नाही. इथेही काय येईल? C2H5 आहे की नाही. आता याचं इथिल करावं लागेल. पहा झालं इथिल इथॅनॉइड. ओके. पहा लक्षात घ्या, जर समजा या अल्किल ग्रुपच्या जागी, मी काय म्हणलं, जर समजा आपण या अल्किल ग्रुपच्या जागी काय ठेवलं, आपण या अल्किल ग्रुपच्या जागी हायड्रोजन ठेवलं, तर तो फॉर्मिक ऍसिड होईल आहे की नाही. फॉर्मिक ऍसिड कसा? HC डबल बॉन्ड OH. पहा याचं नाव ऍसिटिक ऍसिड आहे. ओके, ऍसिटिक ऍसिड. और याचं नाव आहे इथॅनोइक ऍसिड. 2 कार्बन. पहा कार्बॉक्सिलिक ऍसिडलाच IUPAC मध्ये अल्कॅनोइक ऍसिड म्हणतात. काय म्हणतात? अल्कॅनोइक ऍसिड. मग या ऍसिडचं नाव काय होईल बेटा? या ऍसिडचं नाव होईल इथॅनोइक ऍसिड, कारण याच्या दोन कार्बन आहेत. हा एक कार्बन, हा दुसरा कार्बन. 2 कार्बन म्हणजे इथेन. इथेनचा अल्कॅनोइक ऍसिड इथॅनोइक ऍसिड आहे की नाही. पहा लक्षात घ्या. प्लस काय प्रॉडक्ट तयार होईल? निघून गेला वॉटर आहे की नाही. हा OC2H5 इथे लागला. प्रॉडक्ट कसा होईल? हे सेम कंडिशन घ्यायची. HC डबल बॉन्ड O C2H5 आहे की नाही. इथिल मिथॅनोएट. 1 कार्बन म्हणजे मिथेनचा डेरिव्हेट, इथिल मिथॅनोएट, किंवा इथिल फॉर्मेट म्हणलं तरी चालते, कारण हा फॉर्मिक ऍसिड आहे की नाही. फॉर्मिक ऍसिड और मिथॅनोइक ऍसिड. काय म्हणलं मी याचं नाव? फॉर्मिक ऍसिड और अल्कॅनोइक ऍसिड. एकच कार्बन म्हणजे मिथॅनोइक ऍसिड. ओके. पहा याचं नाव काय? इथिल इथॅनोएट. इथिल इथॅनोएट. ओके. तर अशा प्रकारे काय झालं बेटा? अशा प्रकारे आपण कार्बॉक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोलची रिॲक्शन करून काय बनवलं? इस्टर्स बनवली. हे काय होत? इस्टर्स. इस्टर्सलाच काय म्हणतात? अल्किल अल्कॅनोएट. ओके. पण बेटा आपल्याला इस्टर्स मिळवण्यासाठी अल्कोहोल पासून काय फक्त कार्बॉक्सिलिक ऍसिडच लागते असं नाही आहे बेटा. आपण ऍसिटिक अनहायड्राइड घेतला तरी चालते, आणि ऍसिटिल क्लोराइड म्हणजे असाइल क्लोराइड घेतले तरी चालते. पहा लक्षात घ्या बेटा, मी काय म्हणलं, जर समजा मी काय घेतलं, CH3 CH, याचं नाव आहे बेटा ऍसिटिल क्लोराइड. याचं नाव आहे बेटा ऍसिटिल क्लोराइड. आणि CH3 C डबल बॉन्ड O याला घेतलं. इथं मी ऍसिटिल क्लोराइड घेतलं आणि इथं ऍसिटिक अनहायड्राइड घेतलं. याचं नाव काय आहे बेटा? ऍसिटिक अनहायड्राइड. तर लक्षात घ्या बेटा, अल्कोहोलची रिॲक्शन या दोघांसोबत केली तरी इस्टरच भेटणार. कसं भेटणार पहा लक्षात घ्या. जर समजा मी याच्यावर आहे की नाही HO C2H5 टाकलं, याच्यावर सुद्धा मी काय टाकलं? हेच टाकलं HO
C2H पहा काहीच नाही बेटा. आता इथं OH आणि H निघायचं ना, इथं H आणि Cl निघून जाईल, है की नाही. इथं काय निघून जाईल, हे बघा, हे एवढा ग्रुप, हा एवढा ग्रुप पहा, हा हायड्रोजन या ऑक्सिजनला अटॅच होईल, हा हायड्रोजन या ऑक्सिजनला अटॅच होईल, आणि हा OC2H5 ग्रुप या कार्बनला अटॅच होईल. पहा या कार्बनला, काय म्हणलं मी, या कार्बन काय प्रॉडक्ट होईल, है की नाही. लक्षात घ्या, ही जी रिॲक्शन आहे कोणाची, ऍसिटिल क्लोराईडची आणि ऍसिटिक ऍसिडची, कोणासोबत, अल्कोहोल सोबत, हे इथिल अल्कोहोल होईल. तर ही कोणाच्या प्रेझेन्समध्ये होईल, हे एका बेसच्या प्रेझेन्समध्ये होईल. त्या बेसचं नाव आहे पायरिडीन. काय, त्या बेसचं नाव आहे बेटा पायरिडीन. पायरिडीनचं स्ट्रक्चर कसं आहे बेटा, पायरिडीनचं स्ट्रक्चर कसं आहे, मी तुम्हाला माहित आहे पायरिडीनचं स्ट्रक्चर कसं आहे, हे असं आहे की नाही. पायरिडीन हे लोन पेअर म्हणजे हे, समजलं, हे पायरिडीनचं स्ट्रक्चर आहे बेटा. काय प्रॉडक्ट तयार होईल, CH3C डबल बॉन्ड OC2H5. काय होईल, CH3C डबल बॉन्ड OC2H5. इथं बाय प्रॉडक्ट काय येईल, HCl. इथं बाय प्रॉडक्ट काय येईल, CH3COOH म्हणजे ऍसिड येईल, HCl प्लस CH3C. पहा लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण ऍसिटिल क्लोराईडची रिॲक्शन इथिल अल्कोहोल सोबत केली इन द प्रेझेन्स ऑफ बेस पायरिडीन, त्यावेळेस जो आपल्याला इस्टर भेटला, आणि ज्या वेळेस आपण ऍसिटिक अनहायड्राइड्सची रिॲक्शन इथिल अल्कोहोल सोबत केली त्यावेळेस आपल्याला जो इस्टर भेटला, हे दोन्ही प्रॉडक्ट सेम आहेत बेटा, फक्त बाय प्रॉडक्ट बदलला. इकडं HCl बाय प्रॉडक्ट आला, इकडं ऍसिटिक ऍसिड बाय प्रॉडक्ट आला. ओके, तर लक्षात घ्या बेटा, यांचं नाव काय होईल, इथिल इथॅनॉइड, इथिल इथॅनॉइड, आहे की नाही. तर अशा प्रकारे रिॲक्शन्स विथ ऍसिड म्हणजे रिॲक्शन्स विथ ऍसिड, ओके, इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 और ड्राय HCl गॅस टू गिव्ह इस्टर. इस्टरलाच IUPAC मध्ये काय म्हणतात बेटा, अल्किल अल्कॅनॉइड. ओके, एक चांगल्या प्रकारची रिॲक्शन आहे, कशामध्ये, रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्ड. ओके, चला, तर ही झाली बेटा रिॲक्शन्स विथ ऍसिड्स, आहे की नाही. आणि तुम्ही म्हणसाल मग हे काऊन घेतली, हे ऍसिटिल क्लोराईड काऊन घेतलं, ऍसिटिक अनायड. अरे बेटा, या ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह आहेत, हे दोघं जण कोण आहेत, या ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह आहेत, कार्बॉक्सिलिक ऍसिड, इस्टर, आहे की नाही. इस्टर, कार्बॉक्सिलिक ऍसिड हे काय आहेत, एकूण एकाचे फंक्शनल आयसोमर्स आहेत, डेरिव्हेटिव्ह आहेत एकूण एकाचे. ओके, ऍसिटिल क्लोराईड सुद्धा कार्बॉक्सिलिक ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे, ऍसिटिक अनहायड्राइड सुद्धा कार्बॉक्सिलिक ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून या दोघांचं एक्झाम्पल हे घेतलं येतं. ओके, चला, त्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन कोणती दिलेली आहे बेटा, हा नेक्स्ट रिॲक्शन आहे बेटा रिॲक्शन्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. काय म्हणलं मी बेटा, मी रिॲक्शन्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. पहा लक्षात घ्या बेटा, मी काय म्हणलं, पहा नेक्स्ट रिॲक्शन आहे 3 नंबरची रिॲक्शन, रिॲक्शन्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, लक्षात घ्या बेटा, तीसरी केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिएक्शन, रिएक्शंस विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. काय म्हणलं मी बेटा, जर समजा आपण अल्कोहोलची रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय, अल्किल मॅग्नेशियम हलाइड आर कॉल्ड ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट. पाहिली होतं इथं, आहे की नाही, RMgX याला ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणतात. जर या ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत अल्कोहोलची रिॲक्शन झाल्यावर काय होईल, पहा बघूया आपण काय होणार आहे. चला, जर समजा आपण ROH काय म्हणलं बेटा, जर समजा आपण ROH ची रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत केली, याचं नाव काय, GR ग्रिग्नार्ड रिएजंट.
इन द प्रेझेन्स ऑफ काय बेटा, ड्राय इथर, इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. लक्षात ठेवा बेटा, शक्यतोवर ग्रिग्नार्ड रिएजंटच्या रिॲक्शन आहे की नाही ड्राय इथर सोबतच करतात. ओके, पण आपल्याला काही दिलेलं नाही आहे इथं बाणावर, त्याच्यामुळे मी लिहित नाही, पण शक्यतोवर ड्राय इथर सोबतच सॉल्व्हंट म्हणून वापरतात यांना, आहे की नाही. पहा लक्षात घ्या. तर आपल्याला करस्पॉन्डिंग काय भेटणार पहा, मी काय म्हणालो, जर समजा अल्कोहोलची रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत केली, मी काय म्हणलं, जर अल्कोहोलची रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत केली तर आपल्याला करस्पॉन्डिंग प्रॉडक्ट म्हणून हायड्रोकार्बन्स मिळतील. काय मिळतील, हायड्रोकार्बन्स. पहा कसं, हा ओ एच, हे बघा आहे आर ओ एच, आहे की नाही, आर ओ एच, आहे की नाही. पहा आर डॅश आणि एच, पहा हे काय होईल, एच सी म्हणजे हायड्रोकार्बन, आहे की नाही, प्लस एम जी एक्स ओ आर, हा काय होईल, एम जी ओ आर आणि एक्स, हे राहील बेटा बाय प्रॉडक्ट. हे ओ आर आणि हे ओ आर या मॅग्नेशियमला अटॅच झाला. चला आता एक्झाम्पल कोणते, जर समजा येतं मी काय घेतलं बेटा, इथिल अल्कोहोल C2H5OH, इथिल अल्कोहोल घेतलं. या इथिल अल्कोहोलवर आपण काय टाकलं बेटा, हे आर डॅश एम जी एक्स, काय टाकलं, आर डॅश एम जी एक्स. कसं पहा लक्षात घ्या, काय होईल, एच निघून गेलं, आहे की नाही, काय होईल, CH3H प्लस MG, येतं BR घ्या ना एक्सच्या जागी, BR, आहे की नाही. इथं काय घेता दुसरं एक्झाम्पल, हे मिथेन झालं, CH3 आणि H काय होईल, CH4 मिथेन, आहे की नाही, मिथेन. आता पहा, जर समजा आपण हाच इथिल अल्कोहोल घेतला बेटा आणि याच्यावर काय केलं, C2H5MgBr टाकलं, काहीच नाही, H C2H5 झालं, काय आहे, C2H5H प्लस MgO C2H5 BR, ठीक आहे. हा एवढा ग्रुप या मॅग्नेशियमला अटॅच झाला, या C2H5 सोबत हा H निघून गेला, तर हा कोण झाला बेटा, आहे की नाही. म्हणजे जर समजा ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत, जर समजा अल्कोहोलची रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत झाली तर आपल्याला करस्पॉन्डिंग कोण भेटणार, हायड्रोकार्बन्स. मग हे मिथेन इथेन हे काय आहेत, हायड्रोकार्बन्स तर आहेत ना, अल्केन अल्किन अल्काइन हे काय आहेत बेटा, हायड्रोकार्बन्सच आहेत. म्हणजे जर समजा आपल्याला अल्कोहोलची रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत केली तर आपल्याला मिथेन इथेन अशी अल्केन भेटणार किंवा दुसरंही काही भेटणार, आहे की नाही. जर समजा येतं मी दुसरं काही घेतलं तर इकडं प्रॉडक्ट दुसरा भेटणार. ओके, जे तुम्ही इथं घेसाल त्या हिशोबानं प्रॉडक्ट मिळणार बेटा. ओके, चला तर ही झाली बेटा रिॲक्शन्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. तर ह्या मुख्य 3 रिॲक्शन होत्या बेटा. काय या मुख्य 3 रिॲक्शन, पहिली रिॲक्शन्स विथ ॲक्टिव्ह मेटल, दुसरी रिॲक्शन्स विथ कार्बॉक्सिलिक ॲसिड्स, तिसरी रिॲक्शन्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. ह्या मुख्य 3 रिॲक्शन कशात होत्या, रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ OH बॉन्ड. यानंतर आपण जे रिॲक्शन पाहणार आहोत, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग, मी काय म्हणलं, आता आपली ए कॅटेगरी संपली पूर्णपणे, आपली ए कॅटेगरी संपली. आता बी कॅटेगरीच्या रिॲक्शन पाहणार आपण. ओके, बी कॅटेगरीच्या रिॲक्शन म्हणजे कोणत्या बेटा, मी काय म्हणलं, ए कॅटेगरीच्या रिॲक्शन आपण पाहिल्या बेटा, ए कॅटेगरीच्या रिॲक्शन पाहिल्या. आता बी कॅटेगरीच्या रिॲक्शन्स कोणत्या असतील, रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ, हे अल्कोहोल मधला हे आरओ बॉन्ड म्हणजे CO बॉन्ड, आहे की नाही. आता बी कॅटेगरीमध्ये आपण जेवढ्या रिॲक्शन पाहणार त्या सर्व रिॲक्शन मध्ये कार्बन आणि या ऑक्सिजनच्या मधातला बॉन्ड ब्रेक होईल आणि आपल्याला रिॲक्शन्स करता येतील व वेगळा प्रॉडक्ट मिळेल. ओके, ह्या कोणत्या रिॲक्शन होत्या, ह्या रिॲक्शन बेटा हा बॉन्ड तुटण्याच्या होत्या. ओके, ए कॅटेगरीच्या रिॲक्शन म्हणजे OH बॉन्ड तुटण्याच्या रिॲक्शन, आहे की नाही. बी कॅटेगरीच्या रिॲक्शन म्हणजे CO बॉन्ड तुटण्याच्या रिॲक्शन. म्हणजे
हा सी आणि ओ कार्बनच्या आणि ऑक्सिजनच्या मधातला बॉन्ड क्लीव्ह होईल आणि त्या हिशोबाने आपल्याला प्रॉडक्ट मिळेल. आणि ह्या बी कॅटेगरीच्या रिॲक्शन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार. ओके, तोपर्यंत लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. ओके, आणि जितकं होईल तितकं तुमच्या सर्व मित्रांना सांगा आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला. ऐक ना, लॉकडाऊनमध्ये सर्वांचा फायदा व्हावा आणि सर्वजण सुखी व्हावं. ओके.